मुलीच्या दृष्टीनं तिची आई आणि मुलांच्या दृष्टीनं त्यांचे वडील हे पहिले सेक्स एज्युकेटर आहेत. गुड टच बॅड टच यासाठीच समजावणं महत्त्वाचं आहे की जेव्हा असं काही होईल तेव्हा इमिजिएटली मुलं येऊन तुम्हाला सांगणार आहेत. फक्त मुलींच्या बाबतीत नाही, मुलांच्या बाबतीत सुद्धा हे होतं. आता सध्या असं आहे की 6 वर्षाच्या मुलींना सुद्धा पिरियड्स येतात. हां मस्त मजून केलं जातं. तर ते लग्नाच्या आधी करणं सेफ आहे का? हा जो मास्टरबेशन चॅप्टर आहे ह्याला कुठेतरी थोडं डिस्कस करावं मुलांनी. इतक्या त्याच्या आहारी जाऊ नये की नंतर फक्त मास्टरबेशनच करता येईल, बायको घरात येऊन बायकोशी काही करता येणार नाही आणि मग नंतर मात्र डिवोर्स होतात. सो एवढी वेळ तर नक्की नाही यायला पाहिजे. पुरुषांना एखादी छान फिगर पाहिली, छान चेहरा पाहिला, इमिजिएटली इच्छा होते, इरेक्शन्स येतात. इरेक्शन आलं की ॲक्च्युअल इंटरकोर्स होईल, इजॅक्युलेशन होईल आणि सेक्स कंप्लीट होईल. बायकांचं असं नसतं. मल्टिपल स्टिम्युलस मिळतात, त्यातनं ती त्याच्या पुढच्या स्टेजला जाते अराउझल. अराउझल म्हणजे काय की आता मला सेक्स हवाच आहे आणि मग ती त्या ॲक्टमध्ये ॲक्टिव्हली हे होतं. म्हणजे इस्त्री कशी असते, तुम्हाला तिला थोडा वेळ ठेवावं लागतं, ती गरम होते आणि मग तुम्ही ती वापरू शकता. हा जो डिफरन्स आहे ना पुरुषामध्ये आणि बाईमध्ये, ह्याच्यामुळे सगळ्यात मोठे क्लॅशेस होतात. आजकाल मुलींना सगळे पॉर्न पाहिलेले असतात ना, तर मग ते मुलींना वाटतं की ते साईज असा असतो, त्यांनी ते असं करायला पाहिजे, ते पहिला रोमान्स करायला पाहिजे, मग रोमान्स झाल्यानंतर मग एंट्री करायला पाहिजे, मग डिफरंट पोझिशनला करायला पाहिजे. मग हे सगळं त्या मुलीने जे डोक्यात ठेवलेलं असतं आणि हा मुलगा जेव्हा जातो त्याला मास्टरबेशन करताना काही फोरप्लेचा विषयच येत नाहीये. तिथे डायरेक्ट आहे ना सुरुवात, तो ते समोर पाहतोय आणि इकडे जर्क देतोय. मग ह्याच्यामध्ये फोरप्ले नावाचा प्रकार नाही, त्या मुलीला लगेच लक्षात येतं, त्या डोळ्यांमध्ये पण दिसतं की हा काहीतरी माझ्यापासून लपवतोय आणि हा कम्प्लिटली 100% फोरप्लेमध्ये माझ्याबरोबर नाहीच आहे. प्रत्येक पुरुषात एक स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. ह्या इन्सिडन्समुळं थोडाफार का होईना तो मुलगा डायव्हर्ट होतो आणि नंतर मग जेव्हा लग्न करायची वेळ येते ना, त्याला स्वतःवरच कॉन्फिडन्स नसतो की ॲक्च्युली मी गे आहे, बायसेक्शुअल आहे की मी स्ट्रेट आहे. नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. म्हणजे याचा विषय सेन्सिटिव्ह आहे आणि तितकाच महत्त्वाचा, ते म्हणजे सेक्स नॉलेज. आणि बऱ्यापैकी लहानपणापासूनच मुलांना याबद्दल वेगळं ठेवलं जातं, त्यांना काही डिटेलमध्ये सांगितलं जात नाही. खरं तर याची खूप गरज भासते लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर सुद्धा, कारण बरेच वेळी कोणी सांगणार नसतं, त्यामुळे नेटवर बघून काही जण त्याला सत्य मानतात आणि लग्नानंतर त्यांचं लाईफ वेगळंच होऊन बसतं. सो या संदर्भात व्यवस्थित असं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर कल्पना आणि डॉक्टर संजय एरंडे, आणि त्यांच्याकडून आपण पूर्णपणे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. बरेच प्रश्न तुमच्याकडून आलेले आहेत, त्यावर सुद्धा बोलणार आहोत, त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद लोकमत सखी टीम आणि तुम्हा सगळ्यांचं आम्हाला या ठिकाणी या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती बोलवल्याबद्दल. आणि डेफिनेटली तुम्ही आम्हाला या ठिकाणी जे बोलवलेलं आहे ते सार्थकी लागेल. आम्ही आमच्या बाजूने बऱ्याच सगळ्या गोष्टी, म्हणजे टीन एजपासून तर ओल्ड एजपर्यंत मेल फिमेल इंटिमेट इश्यूज सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके. सो खरं तर सुरुवातीला आपण अगदी बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूयात. लहान असताना जेव्हा टी व्हीवर एखादा इंटिमेट सीन असेल तेव्हा चॅनल लगेच चेंज केलं जातं, त्यांना बघू देत नाहीत. सो त्यामुळे त्यांची क्युरिओसिटी कुठेतरी वाढत जाते की हे मला का बघू देत नाहीत किंवा काय. तर एक्झॅक्टली कोणत्या पिरियडमध्ये मुलांना याचं नॉलेज देणं गरजेचं आहे आणि ते पालकांनी आणि डॉक्टरांनी कशा पद्धतीने त्यांच्यासोबत हे मांडायला पाहिजे आणि याबद्दल नॉलेज द्यायला पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. कारण मला असं म्हणायचं आहे की बेसिक सेक्स एज्युकेशन म्हणजेच काय की या ठिकाणी जर का त्या मुलांना पालकांकडनं जसं तुम्ही म्हटले किंवा त्या ठिकाणी डॉक्टर्स असतील किंवा स्कूलचे टीचर असतील, तर ह्यांनी योग्य वेळेला योग्य वेळ पद्धतीनं आणि त्या ठिकाणी बोलताना त्या मुलांना समजेल असं, कारण ते कुठल्या वयामध्ये आहेत, जसे की टीनेजर्स आहेत, प्युबर्टीमधले आहेत, म्हणजे किशोरावस्थेतले आहेत किंवा पौगंडावस्था म्हणजे आपण त्याला ॲडोलसंट एज म्हणतो, तर त्या टप्प्यावरती वेळेवरती सेक्स एज्युकेशन होणं गरजेचं आहे. आणि ते सांगताना मग जो कोणी सेक्स एज्युकेशन देतोय, मी तर म्हणेल खरं तर पॅरेंट्स, आई आणि वडील, म्हणजे मुलीच्या दृष्टीनं तिची आई आणि मुलांच्या दृष्टीनं त्यांचे वडील हे पहिले सेक्स एज्युकेटर आहेत. का? कारण ते त्यांना जवळून पाहत असतात आणि त्याच्यानंतर मग ते जेव्हा ऑब्झर्व करतात की अरे मी जेव्हा लहान होतो किंवा मी आता मोठा झालोय, माझ्यात जे बदल झाले ह्या माझ्या मुलामध्ये ते बदल दिसत नाहीयेत, मग त्यांच्या लक्षात येतं
त्याच्या पुढे येतात टीचर की जे तो प्रायमरी स्कूलमध्ये असेल, मग तिथं गेल्यानंतर असतं गुड टच बॅड टच. का? कारण मुलांना नाही कळणार ना की कुठं टच केल्यानंतर त्या ठिकाणी चांगलं वाटतं. म्हणजे असं ॲक्सिडेंटली कळतं की तो मुलगा कुठंतरी उभा आहे आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट असा टच होतोय कुठंतरी, तर त्याला असं वाटतं की अरे मी जसं खाजवल्यानंतर असं छान वाटतं तसं मला तिथं त्या पार्टला टच झालं की छान वाटतं. पण तो बोलणार कसा ना? बरोबर. तर वडील जे आहेत ते मुलाला सांगणार आहेत की तुझ्यामध्ये काय बदल होणार आहे ते, किंवा आई मुलीला सांगणार आहे काय बदल होणार आहे. पण स्कूलमध्ये गेल्यानंतर ते आई वडिलांपासून मुलं दूर आहेत. नाही म्हटलं तर आपल्याकडं मराठी शाळेमध्ये जातात किंवा आता सिटीमध्ये सुद्धा शाळेमध्ये जाताना जवळपास 6 ते 8 तास मुलं घरापासून लांब असतात. बरोबर. जाताना रिक्षावाला आहे किंवा स्कूलची गाडी आहे, घरी येत आहेत, ह्या मधल्या ट्रॅकमध्ये तिथं कोणी CCTV लावलेला नाही आहे. आणि मग त्यावेळेस लक्ष कोण देणार आहे? ॲब्सोल्युटली आपण म्हणू शकत नाही की टीचरने पूर्ण लक्ष तिथं द्यायचं आहे म्हणून. त्या मुलांनी स्वतःला कळायला पाहिजे की काय असतं गुड टच आणि बॅड टच. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, प्राथमिक स्कूलपासून मुलांना शिकवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचं काम पहिलं आईवडिलांनी आणि टीचरने करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की शाळेमध्ये ह्याची सुरुवात झाली आता. तर त्याचा पुढचा जो ग्रुप आहे की ज्या ठिकाणी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांनी सांगितलं आहे की ॲक्च्युली जेव्हा प्री ॲडोलसंट एज म्हणजे काय की जेव्हा वयात यायला सुरुवात होते, म्हणजे प्युबर्टी म्हणतो, किशोरावस्थेतून ते मुलं जी आहेत ती तारुण्याकडे पुढे सरकायला लागतात, तर त्यावेळेस त्यांचे बदल चालू होतात. मुलींमध्ये वयाच्या 8व्या वर्षापासून प्युबर्टी स्टार्ट होते आणि ती 14व्या वर्षी कंप्लीट होते. म्हणजे 14व्या वर्षी पिरियड चालू होतं, त्याला मेनार्श म्हणतो. आणि मुलांमध्ये 9व्या वर्षापासून स्टार्ट होते तर ती 15व्या वर्षी कंप्लीट होते. मग हे जे काही वय आहे ह्याच्यामध्ये हे प्युबर्टीचे जे चेंजेस आहेत तर ते होत असताना तो मुलगा, मगाशी तुम्ही प्रश्न केला होता की एखादा इंटिमेट सीन चालू आहे टीव्हीवरती, पॅरेंट्स बाजूला बसलेले आहेत. आता त्या मुलाला माहिती आहे की माझ्यामध्ये बदल होत आहेत, माझे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत तिथं ग्रोथ होते, मला ॲक्झिलरी हेअर्स म्हणजे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतो आपण त्याला, की त्याचा आवाज बदलणं किंवा हे सगळं होतं, तर त्याला साहजिक आहे तिथून थोड्याशा सेक्शुअल भावना पण, कारण त्याचं टेस्टोस्टेरोन वाढायला पण सुरुवात झालेली असते. मग त्याला तो सीन चालू आहे टीव्हीवरती, त्याला तो आवडणारच आहे, पण तो एक्सप्रेस नाही करू शकत आहे कारण का बाजूला आई वडील बसलेले आहेत. तो काय करणार आहे? निसर्गानं तर त्याला जे गिफ्ट दिलंय त्याला तर वाटतं की मी ते फील करावं, त्या मुलीला पण वाटतं मी ते फील करावं, पण 4 चौघांमध्ये खास करून तो आई वडिलांसमोर मुश्किल आहे हे सगळं. आणि तिकडं वडिलांचं नाहीचं काय होतंय, अरे आपण जे अनुभवते ते आता टीव्हीवरती दिसतंय आणि ह्या मुलांना काय वाटेल, तेरे भी चूप मेरे भी चूप. बोलणार कोण इथं, सांगणार कोण ह्यांना? म्हणून सगळ्यात पहिलं तर आई वडिलांनी ही भूमिका निभावली पाहिजे की त्या आई वडिलांना माहिती पाहिजे की योग्य वयामध्ये आम्ही आमच्या मुलांना काय सांगितलं पाहिजे. मग तुम्ही अवघड शब्द नाही बोलू शकत आहे, जसं की प्रायव्हेट ऑर्गन जो आहे ती योनी मार्ग, तुम्ही डायरेक्ट वजाना शब्द नका वापरू ना, योनी मार्ग वापरा ना. किंवा मग आता तुम्ही मेलमध्ये बोलताना सुद्धा की नाही काही बोलायचं, तुम्ही प्रायव्हेट पार्ट शब्द वापरा ना, की बाबा तुझी स्किन पाठी जाते की नाही, पेनिसची जी आहे ती, कारण ती वयाच्या 2ऱ्या वर्षापासून पाठीमागं सारखायला सुरुवात होत असते आणि ती 18व्या वर्षापर्यंत स्किन मागं जायला लागते. मग हे वडिलांचं काम आहे, मुलाची प्रायव्हेट जागा जी आहे, ॲटलिस्ट तो लहान आहे, एक 8व्या-9व्या वर्षापर्यंत का होईना तोपर्यंत तरी पाहिली पाहिजे ना, आहे की नाही अंडकोश व्यवस्थित. तसं फिमेलमध्ये पण आहे, कारण त्यावेळेस तर मुलं तेवढी लाजणार नाहीत, पण हे प्युबर्टी स्टार्ट झाल्यापासून लाजणार आहेत. आणि म्हणून त्यावेळेस मग नंतर त्यांचे तुम्ही प्रायव्हेट ऑर्गन पाहू नाही शकणार आहे, पण तुम्ही बोलू तर शकता ना. मग हा इंटिमेट सीन चालू आहे, तर तुम्ही त्यांना स्पष्ट सांगू शकता की मुलांनो ही तुमची सुरुवात आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की सुरुवातीला सगळं काही करायचं असतं. ह्याला बाँड्रीज आहेत, ह्या बाँड्रीज ओळखायला शिका. योग्य वयामध्ये आपल्या बाँड्रीज जर ओळखल्या ना तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल. मग त्या टप्प्याला सेक्स एज्युकेशन एकदा सांगायची गोष्ट नाही आहे. प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्याला हार्ड शब्द वापरण्याच्या ऐवजी सॉफ्ट शब्द वापरणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्या वळणावरती गेल्यावर त्या मुलांना हे कळेल. म्हणून मग तो सीन जो आहे तो ते आईवडील पण बघू शकतात आणि मुलं कदाचित त्यावेळेस थोडंफार मान खाली घालून त्यांना असं वाटेल की आपल्या आईवडिलांना वाटेल की हां चला आम्ही ते पाहत नाही आहे. त्यासाठी त्या मुलांना तिथून उठून दुसऱ्या रूममध्ये तुम्ही जा, मग आम्ही बघत बसतोय, मग मुलांना क्युरिओसिटी निर्माण होते की अरे आपल्याला बघून नाही दिलं म्हणजे त्याच्यात काहीतरी होतं पुढचं व्हर्जन, आणि ते व्हर्जन बघायची इच्छा होते. मग त्यांना कोण भेटतं, त्यांचं फ्रेंड सर्कल, जे लपून छपून मग त्या ठिकाणी ब्ल्यू फिल्म म्हणा किंवा काही ना काहीतरी दाखवतं. तिथं काय असतं, तिथं डायरेक्ट सुरुवात असते. इंटिमेट सीन वगैरे हे तर नंतरची गोष्ट. त्यांना वाटतं की तो प्रायव्हेट ऑर्गन मला डायरेक्टली बघायचं आहे. आणि सध्या एक्सपोजर किती आहे ह्यावरती बोलायला खूप काही आहे, पण मी माझ्या बाजूने सांगितलं, मॅडम मुलींच्या बाजूने सांगते. ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्युबर्टीच खूप अलीकडे आली. म्हणजे आता सध्या असं आहे की 6 वर्षाच्या मुलींना सुद्धा पिरियड्स येतात. हां,
डॉक्टरांच्या स्वतःच्या मित्राची गोष्ट आहे ही, की त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला की आमच्या मुलीला आत्ता 6व्या वर्षीच पिरियड्स आलेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की 6 वर्षाची मुलगी जिला अजून आपलं स्वतःचं आवरणं किंवा स्वतःच्या गोष्टी सांभाळणं हे जमत नाही आहे, त्या मुलीला जर ह्या गोष्टीला फेस करायला लागत असेल तर त्या मुलीसाठी ती खूप मोठी गोष्ट असते. म्हणून उलट पालक सगळ्यात सेफ आहेत. कारण कसं आहे ना, तुम्ही लहानपणापासून अगदी काही अंगावर कपडे नसतानापासून हाताळताय ना तुमच्या बाळांना. मग जर तुम्ही त्यांच्याशी कम्फर्टेबली ह्या गोष्टींबद्दल बोललात ना तर त्यांना त्याच्याबद्दल सांगताना पण अवघडणार नाही. म्हणजे ज्यावेळी मला असं वाटेल की माझ्या कपड्यावर डाग पडलाय, मी घाबरणार आहे पहिली की अरे मला काय झालंय. आणि जर माझ्या बाजूला कोणी मैत्रीण असेल माझ्याच वयाची तर आमच्यात काय होणार, मला काहीतरी मोठा रोग झालाय किंवा मला काही भयंकर झालंय, आता मी जगणार नाहीये वगैरे, ह्या भावना येतात आणि मुली हळव्या असतात. बरं, ह्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमच्या बाळांना सावरलं पण पाहिजे, त्या गोष्टीची काळजी कशी घ्यायची हे शिकवलं पाहिजे. कारण ते तुम्हाला शिकवावं लागणार आहे. फक्त तुम्हाला शिकवावं नाही लागणार, त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागणार आहे. जर असं काही असेल तर तुम्हाला त्यांच्या टीचर्सना या गोष्टीची कल्पना द्यावी लागणार आहे की असं काही आहे, असं काही झालं तर लक्ष ठेवा. आणि ह्यामध्ये मग पालक आणि टीचर्स यांच्यामध्ये जो संवाद व्हायला पाहिजे तो पण तितकाच मोकळेपणाने व्हायला पाहिजे. हे झालं अर्ली एजमध्ये. आता जेव्हा पिरियड्स यायला सुरुवात झाली आहे तर पिरियड्स येतात कशासाठी हे सुद्धा आई कधीही मुलीला सांगण्याच्या भानगडीत पडत नाही बऱ्याचदा. म्हणजे पिरियड्स आहे काय, तू एक स्त्री आहेस, तू एक मुलगी आहेस, आता तू मुलीपासून स्त्री होणार आहेस, याचं पहिलं लक्षण काय दिसणार आहे तुझ्यामध्ये, तर तुला पिरियड्स येणार आहे. ऑब्व्हियसली त्याच्यावर बाकी गोष्टी पण आहेत, ॲक्झिलरी हेअर्स येतील, ब्रेस्ट डेव्हलपमेंट होईल, हिपमध्ये फॅट डिपॉझिट होतील, तुमचा पेल्विस वाईड होईल. पण ह्या चेंजेसमुळे ती स्वतःमध्ये काहीतरी वेगळं आणि असं वियर्ड फील होणार आहे तिला. आणि मग त्यामुळे तो शायनेस मुलींमध्ये जास्त येतो. आणि ॲट द सेम टाइम मला अपोजिट सेक्सबद्दल अट्रॅक्शन पण येणार आहे. बरोबर. मग हे सगळं सांभाळता ते पण सांभाळता आलं पाहिजे. मग हे पण मला माझ्या मुलीला सांगता आलं पाहिजे की तुला असं वाटू शकतं. आपण बघतो की नाही टीव्ही मध्ये, पूर्वीच्या काळी कसं असायचं ना, एखादा इंटिमेट सीन जरी दाखवायचा असेल ना तर 2 फुलं एकमेकांना टच व्हायची किंवा 2 पक्षी दाखवले. आता नाही ना, तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही त्यांना इंटरनेट ऍक्सेस पण नका देऊ, पण ते जे टीव्हीवर पाहतायत ना त्या प्रत्येक सिरियल मध्ये लिटरली सेमी पॉर्न दाखवलं जातंय. हो, तुम्ही टाळू शकत नाही. मग अशा वेळी याच्यातला सगळ्यात चांगला मार्ग काय ना, की तुम्ही ह्या गोष्टी ऑलरेडी बोला. तुम्ही बोलत राहिलात तर तुमची मुलं तुमच्यासोबत कम्फर्टेबल राहतील आणि काही लपवणार नाही. आणि मग जेव्हा असा काही इश्यू येईल, गुड टच बॅड टच यासाठीच समजावणं महत्वाचं आहे की जेव्हा असं काही होईल तेव्हा इमिजिएटली मुलं येऊन तुम्हाला सांगणार आहेत. फक्त मुलींच्या बाबतीत नाही, मुलांच्या बाबतीत सुद्धा हे होतं. आणि प्लस त्यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात ते बरोबर होत आहेत की नाही हे पाहणं तर पालक म्हणून तुमचं कामच आहे. तर त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर, मग जेव्हा तुम्ही कॉलेजला वगैरे जाल तेव्हा, आता जोपर्यंत शाळा असते तोपर्यंत ह्या भावना पण नसतात विशेष, पण कॉलेजला गेल्यावर त्या भावना यायला लागतात जास्त. मग अशा वेळी हे असं वाटू शकतं, पण ते वाटू द्यायचं, त्यात ॲबनॉर्मल नाही आहे काही, पण तुझ्या करिअरकडे, तुझ्या शिक्षणाकडे लक्ष असायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण करतच राहणार आहे. हे गोष्टी समजावून सांगणं, तुम्हाला तुमच्या बाळाच्या भाषेमध्ये समजावून सांगणं, जर तुम्ही आधीपासून संवाद करत असाल तर जास्त सोपं जातं आणि ते पालकांनी नक्की करा. तर जसं मॅडम म्हटल्या, आता एक पेशंटचं उदाहरणच सांगतो मी. मुलांच्या बाबतीतलं त्यांनी सांगितलं की जसं बॅड टच मुलांच्या बाबतीत पण सुद्धा, की पेशंट जे होते तर ॲक्च्युली तो मुलगा म्हणजे जो एक्सपोज झाला होता तर तो समोरचा व्यक्ती ओल्ड एज असेल कदाचित 60-70, रिक्षावाला, आणि तो बायसेक्शुअल किंवा गे. म्हणजे बायसेक्शुअल गे म्हणजे काय की त्या पुरुषाला पुरुष पण आवडतात. तर त्या मुलाला नाही कळत आहे ना, तो 10-12 वर्षाचा आहे, त्याची प्युबर्टी स्टार्ट झालेली आहे, आता 12-13 वर्षांनी त्याची प्युबर्टी हिट होणार आहे, पण त्या मुलाला नाही कळत आहे की हा माणूस माझ्याबरोबर काय करतोय. तो व्यक्ती त्याला रिक्षातून घेऊन येतो, घरी आणतो, परत दुसऱ्या दिवशी सोडतो, असं हे जे काही चक्र चालू असतं, तो मुलगा नाही सांगत आहे तो इन्सिडेंट्स घडलेला की हा माणूस मला टच करतो बाबा, हा रिक्षात बसताना मला कुठंतरी उगाचच नाही असं म्हटलं तर असा जवळ येण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला वाटतं की कदाचित हा व्यक्ती हे नॉर्मल असेल, त्याला नाही माहिती आहे की हे सेक्शुअल अँगलने तो असा विचार करतोय म्हणून. पण नंतर जेव्हा हे एक्सपोजर वाढत जातं, ॲक्च्युली तो मुलगा गे किंवा बायसेक्शुअल नसतोच, पण हा जो व्यक्ती आहे जो ॲक्च्युली गे किंवा बायसेक्शुअल आहे, रिक्षावाला, तो त्या मुलाला सवय लावतो त्या गोष्टीची.
आणि नंतर ॲक्च्युली म्हणजे आता हे आपण ह्या विषयावर डिटेलमध्ये बोलू नंतर, की तो मुलगा सुद्धा, प्रत्येक पुरुषात एक स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. ह्या इन्सिडन्समुळं थोडाफार का होईना तो मुलगा डायव्हर्ट होतो आणि नंतर मग जेव्हा लग्न करायची वेळ येते ना, त्याला स्वतःवरच कॉन्फिडन्स नसतो की ॲक्च्युली मी गे आहे, बायसेक्शुअल आहे की मी स्ट्रेट आहे. मग तो डॉक्टरांकडे येतो की असा असा इन्सिडेंट झाला होता, पण नंतर मला असं झालं की ते ॲप आणि मोबाईल, आजकालचं काय सोशल मीडिया आणि हे ॲप इतके आलेत की ते बरोबर टार्गेट करतात बरोबर. त्यांचे ग्राहक, असंच म्हणूया आपण त्याला, कारण त्यांना कोणीतरी पाहिजे असतं. आणि मग अशी जे सॉफ्ट टार्गेट असतात की जे ॲक्च्युली गे किंवा बायसेक्शुअल नसतात, पण त्यांनी असं कुठंतरी थोडंफार एक्सपोजर झालेलं असतं आणि म्हणून ते टर्न होतात, पण मात्र त्यांना स्वतःवरचा कॉन्फिडन्स निघून जातो. सो म्हणून थोडंसं असं म्हणेल मी की बेसिक सेक्स एज्युकेशन जे आहे ते गरजेचं आहे. नाही, आणि त्याच्या बरोबरीने संवाद गरजेचा आहे. म्हणजे मुली ना सांगायला येतात. माझी पण रिसेंटली एक पेशंट आहे, तिचं लग्न झालं आता. ती 5वी-6वीला असताना तिच्या वडिलांचे मित्र, भाऊ, अशा मंडळींनी तिला सेक्शुअली एक्सप्लॉइट केलं. आणि तो ट्रॉमा घेऊन जर ती कधी तिच्या आईकडे गेली, नाही नाही तू असं काहीतरी विचार करू नको, असं काही नाही आहे असं म्हणून शांत बसवलं जातं. बऱ्याचदा तर मुलांना असंच सांगितलं जातं की समजा आता एखाद्या मुलीची छेड काढली, तूच काहीतरी केलं असेल म्हणून तुझी छेड काढली, बाकी मुलींची का नाही काढली. म्हणजे तुम्ही काय करता ना, तुम्ही दुसऱ्यांना जस्टिफाय करता आणि तुमच्या मुलांना रॉंग ठरवता. त्या मुलीला त्या गोष्टीचा इतका जबरदस्त ट्रॉमा होता, तिचं शिक्षण कसं बसं 12वी तिने पूर्ण केलं. त्यानंतर घरीच होती, नंतर आईवडिलांनी लग्न करून दिलं. आता परिस्थिती अशी आहे की त्या दोघांमध्येच काही होऊ शकत नाही ह्या गोष्टीमुळे. ती इतकी घाबरते आणि म्हणून त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट येऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टी पुढे जाऊन तुमच्या मुलांना इतक्या त्रास देणार आहेत, ह्या गोष्टीचा म्हणजे तुम्ही आधी विचारच केलेला नसतो. बरोबर. आधी तर व्हायचं नाही, पण मला असं वाटतं आता इथून पुढे सगळ्यांनी त्या वयात सेक्स एज्युकेशन देणं मुलांना खरंच खूप गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मुलं वयात येत असतात किंवा म्हणजे लग्नाच्या आधी पण म्हणू शकतो आपण, तर बऱ्याच वेळा मॅस्टर्बेशन होतं, त्यांच्याकडून हस्तमैथून केलं जातं. तर ते लग्नाच्या आधी करणं सेफ आहे का? हां, तर मास्टरबेशन हा टॉपिक सध्याच्या काळामध्ये इतका फेवरेट टॉपिक झाला आहे, म्हणजे की ॲक्च्युली निसर्गानं काय केलं आहे ना, आपल्याला एक गिफ्ट दिलं आहे की तुम्ही, मगाशी आपण प्युबर्टीबद्दल बोललो, जसं पुरुषांमध्ये 15व्या वर्षी प्युबर्टी कंप्लीट होते आणि बायकांमध्ये 14व्या वर्षी. फिलिंग्स येणारच आहेत ना, करूशी वाटणारच आहे की मला आता इंटरकोर्स सेक्स करूशी वाटतोय, मला खूप फिलिंग्स निर्माण झाल्या आहेत आणि कंटेंट अवेलेबल आहे फ्रीली. तो रात्री, आजकाल बेडरूम जे आहे मुलांचं आईवडिलांचं सेपरेट असतं, त्याच्याकडे मोबाईल फोन आहे, त्याला ते सगळं पाहता येतं. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपोजर आहे, तुम्हाला ताट वाढून ठेवले जेवायला चांगलं छानपैकी, तुम्हाला भूक पण लागली आहे जोराची, पण आता आपल्याकडनं असं सांगितलं जातं की तुम्ही जेवायचंच नाही, तुम्ही उपाशी राहायचं. निसर्गानं गिफ्ट दिलं आहे 15 वर्षी. निसर्गाचं म्हणणं आहे 16, म्हणजे तुम्ही वयात आले तर पुढच्या काही आठवड्यात, महिन्यात, वर्षात सेक्स चालू व्हायला पाहिजे. पूर्वी लग्न व्हायची 16व्या-17व्या वर्षी, गरजच नाही मास्टरबेशनची. मास्टरबेशन हा प्रकार अवेलेबलच नव्हता तेव्हा, कारण तेव्हा लगेच इंटरकोर्स करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल होते. इव्हन फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा म्हणजे जिथं काही लिमिटेशन नाही आहेत त्या कंट्रीजमध्ये सुद्धा बिफोर मॅरेज वगैरे सेक्स कॅज्युअल आहे खूप. तो घरात म्हणजे बाहेरून करून येतो, घरी सांगतो, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे जर घरी सांगितलं घरातून बाहेर काढतील, म्हणजे ही फॅक्ट आहे ना. मग मुलांना ऑप्शन काय राहतो, नदीला आलेला पूर आहे, अडवू नाही शकत आहे, चॅनलाइज करावं लागतं. दॅट चॅनलायझेशन, दॅट इज द मास्टरबेशन. सो म्हणून तुम्ही आता वयात आलेत आणि तुमच्याकडे आता सेक्सचा ऑप्शन नाही आहे, तर आठवड्यातनं एखाद्या वेळेस करणं ठीक आहे. तर कंपल्सिव्ह मास्टरबेशन, आजकालची मुलं, माझ्याकडे असे पेशंट आहेत काही की ते खूप सारं मास्टरबेशन करतात. आता त्यांना मास्टरबेशन केल्याशिवाय झोपच लागत नाही आहे. दॅट इज द डोपॅमिन. म्हणजे सेरोटोनिन आणि डोपॅमिन असे हार्मोन्स आहेत की डोपॅमिन म्हणजे मला फक्त पाहिजे ते, मग तो फक्त त्याच्या पाठीमागं लागतो ते सुख मिळवण्यासाठी. सुख किती वेळाचं असतं, 10 सेकंदाचं, पण त्यासाठी तो तडफडत असतो. मग आज मास्टरबेशन केलं, छान वाटलं, उद्या अजून करायचं, मग त्याची सवय लागते. दॅट इज द ॲडिक्शन. मग ते जे ॲडिक्शन आहे त्याला आपण म्हणतो कंपल्सिव्ह मास्टरबेशन. तर हे नाही पाहिजे. तुमच्याकडे सेक्सचं ऑप्शन नाही आहे, तुम्ही वयात आलेला आहात आणि आता तुम्हाला कंट्रोल नाही होत आहे, तुम्ही बाहेर जाऊन कुणाबरोबर रेप करण्यापेक्षा त्या ठिकाणी स्वतःला शांत करण्यासाठी आठवड्यातनं एकदा मास्टरबेशन करणं ठीक आहे ना, गरजेचं आहे. तुम्ही कुठे जाणार आहे, प्रॉस्टिट्यूटकडे गेलं तिथं STD होऊ शकतं, लैंगिक संसर्गजन्य आजार. मग हे रेप किंवा लैंगिक संसर्गजन्य आजार किंवा अजून तो कंटिन्युअसली पॉर्न पाहतोय, हे सगळं होण्यापेक्षा त्यांनी स्वतःला मोकळं केलं आठवड्यातनं एकदा करून, दॅट इज ओके, नो प्रॉब्लेम. ॲक्च्युली पेनिस वजायनासाठी बनवलेलं आहे. पेनिसमध्ये जो सॉफ्ट टिश्यू आहे, कॅव्हर्नस टिश्यू, आणि वजायना पण सॉफ्ट आहे. वजायनामुळे पेनिसला प्रॉब्लेम नाही आहे, पण डेफिनेटली हँडचा मसल स्ट्रॉंग आहे, किंवा काही लोक बेड रबिंग पण करतात. तर
ते पेनिसचे जो मसल नर्व्ह व्हेसल आहे त्याला कमजोर करणारच आहे. म्हणून मी ह्या गोष्टीवरती पुरुषांना मुलांना नक्की सांगेल की बाबांनो, तुम्ही सेक्सचा ऑप्शन नाही आहे तुमच्याकडं, तुम्ही मास्टरबेशन करा, पण त्याला एक लिमिट ठेवा. एक्स्ट्रीमिटीज कधीच चांगल्या नसतात. पूर्ण शांत राहणं तेही चांगलं नाही आहे. देअर इज अ सिम्पल रूल, यूज इट ऑर लूज इट. वापरात ठेवा तर वापरात राहील, बरोबर. नाही तर बिना वापराचं होईल. म्हणजे असे काही लोक आहेत की जे मास्टरबेशन नाही करत आहे त्यांचा नाईट फॉल होतो. म्हणजे ॲटोमॅटिकली आपण बेड वेटिंग म्हणतो, म्हणजे नाईट डिस्चार्ज. तर म्हणजे तुम्ही नाही केलं ते होणार आहे, पण मग त्यांना गिल्ट फील होतं की मग रात्री ते बेड ओलं झालं आणि आई आता सकाळी ते धुवायला घेऊन गेली, त्याच्यावरती डाग पडलेला असेल, मग त्यांना काय वाटेल. तो इतका गिल्ट होतो. किंवा ओव्हर मास्टरबेशन करताना पण गिल्ट फील होतो कधी कधी. म्हणजे इव्हन तुम्ही काही मूवी पाहिले असतील त्याच्यामध्ये पण दाखवलं की तो मुलगा नंतर त्यालाच वाईट वाटायला लागतं की मी का मास्टरबेशन केलं. कारण तो जेव्हा ॲक्च्युअली मॅच्युअर होतो, त्याची प्युबर्टी कंप्लीट होऊन पुढे ॲडोलसंट पण कंप्लीट होतो, वयाच्या 21व्या वर्षी त्याचा टेस्टोस्टेरोन जो आहे तो हाय लेवलला गेलेला असतो, 14व्या वर्षापासून 21 पर्यंत. तर त्यावेळेस त्याला कळतं आता की मी चूक केली. पण मग रिव्हर्स जायला त्याला वाटतं आता ऑप्शन नाही आहे आणि मी हे कुणाला सांगू पण शकत नाही आहे, आता मी सुसाईड करणार. खूप रॉंग स्टेप आहे. मी सगळ्या मुलांना सांगेल, बाबांनो असं काही विचार मनातही आणू नका. ह्या सगळ्याला ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंग अवेलेबल असतं. एवढं काही निगेटिव्ह विचार करायची गरज नाही आहे आणि ते सगळं आम्ही आमच्या पेशंटसाठी पाहतो, करतो. त्यामुळे असा रॉंग डिसिजन घ्यायचा नाही आहे. पहिलं तर आपल्या वडिलांना सांगा, जवळच्या डॉक्टरांना सांगा, किंवा तुम्ही आम्हाला भेटू शकता. पण ओव्हर मास्टरबेशन करू नका आणि काहीच नाही करणं तेही चांगलं नाही. राहिलं मुलींच्या बाबतीत, मॅडम बोलू शकतात. मुलींच्या बाबतीत मास्टरबेशनचं प्रमाण कमी आहे, पण भावना आल्या की त्याच्याला काहीतरी वाट करून देणं हे होतंच. मग आत्ताच्या पिढीतल्या मुली थोड्याफार करतात, पण प्रॉब्लेम काय होतो ना, मुलींच्या अपब्रिंगिंगमध्ये आणि मुलांच्या अपब्रिंगिंगमध्ये थोडा फरक पडतो. मुलांना तितकं दाबून नाही ठेवलं जात, पण मुलींना सेक्स ही वाईट गोष्ट आहे, ते पाप आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल कोणाशी काहीही डिस्कस करायचं नाही. ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्याच्यामुळे त्या कधीच ओपन अपच होत नाहीत कोणासोबत. आणि मग मुलांना तरी पॉर्न पाहायला आवडतात बऱ्यापैकी, मुलींना पॉर्न पाहायला आवडत नाही, कारण पॉर्न असं पण एक्झॅगरेटेड स्वरूप आहे हे कळतं आणि जे त्यांना आवडतंच असं नाही. मग मुलींच्या बाबतीत जर त्यांनी मास्टरबेशनची सवय जरी असेल तरी फार कमी मुलींना ओव्हर मास्टरबेशनची सवय असते. मग अशा मुलींना जेव्हा त्यांच्या सेक्स लाईफमध्ये जाणार आहेत, तेव्हा जेव्हा पार्टनरसोबत सेक्स करणार आहेत तेव्हा तो प्लेजर मिळणारच नाही आहे. कारण मला मागच्या वर्षांमध्ये ही सवय लागली की माझं प्लेजर त्या एंड पॉईंटला तेवढ्या इंटेन्सिटीने जेव्हा मसाज होतो किंवा तेवढ्या इंटेन्सिटीने तिथे काहीतरी होतं रबिंग, त्यानंतरच येतो. मग मला नॉर्मल सेक्समध्ये तो एंड पॉईंट कधीच मिळत नाही आणि मग रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम्स होतात. डिससॅटिस्फॅक्शनचं सगळ्यात मोठं रिझन हे. त्यामुळे मास्टरबेशन मुलींनी करू नये असं नाही, मुली करताना सोबर पद्धतीने करतात बऱ्याचदा, फक्त त्याच्यात एक्झॅग्रेशन नसावं. अगेन आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळी कधीही चालेल. जेव्हा तुम्हाला तुमचा पार्टनर नाही त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी करणं हे योग्य आहे, इन्स्टेड ऑफ दुसऱ्याला त्रास देणं किंवा अजून काही गोष्टी करणं. अगदीच. आणि हे जसं आता मॅडमने सांगितलं की मुलींना मास्टरबेशनमुळे नंतर तो फील नाही येत. मुलांच्या बाबतीत तर हे खूप स्ट्रॉंग आहे. एखाद्याला म्हणजे मास्टरबेशनची सवय लागली आहे तर तो जो हात आहे किंवा ते बेड रबिंग आहे, तो ते पॉर्न पाहत असेल किंवा ते त्या बंद रूममध्ये किंवा त्या बाथरूममध्ये जाऊन तो ते करत असेल, तर त्याला ना ते इंडिव्हिज्युअल लेवलवर, कारण तो प्रायव्हसीमध्ये करतोय ना, त्याच्या आजूबाजूला कोणी नाही आहे. लग्न होतं तेव्हा पार्टनर येते तिथं, मग त्याची प्रायव्हसी तर डिस्टर्ब होतेच पार्टनरमुळं जेव्हा सेक्स करायचं आहे ॲक्च्युली तेव्हा, कारण त्याला एकटं थांबून करायची सवय लागलेली असते ना. आणि ते करताना त्याला ते पॉर्न बघून, मग ते मॉडेल आहे, ते मॉडेल असं एकदम चकाचक आहे आतून बाहेरून, मग ते ब्लॉन्ड हेअर किंवा ती एकदम अशी इंग्लिश मॉडेल वगैरे, मग ते त्याच्या डोक्यात बसलेलं असतं आणि ते करूनच त्याला फील, म्हणजे सुरुवातीला जेव्हा तो व्हिडिओ हे करताना मास्टरबेशन करताना सुरुवात करतो, एखादं छोटंसं काहीतरी पॉर्न पाहतो बेसिक. पूर्वी तर असं असायचं, ते पॉर्नोग्राफीचे बुक असायचे, ते असे कुठेतरी बेड खाली लपून ठेवले जायचे आणि मग ते वाचायचं. हां, म्हणजे नुसतं वाचून पण समाधान व्हायचं आणि मास्टरबेशन करायचे. आता ते पुढच्या स्टेजला गेलं ना, आता सोशल मीडिया आणि हे सगळं कंटेंट अवेलेबल झाला. मग आता असं आहे की तो बेसिक पॉर्न पाहत होता, त्याला आता पॉर्नोग्राफीची इतकी सवय लागली की आता एकदम HD पॉर्न, हाय क्वालिटी पॉर्न पाहावं लागतं आणि मगच त्याला तो फील येतो. मग आता बायकोमध्ये कुठं फील येणार आहे, तो बायको तर मॉडेल नाही आहे ना ते. मग त्या बायकोबरोबर करताना त्याला फोरप्ले केला, त्याला इरेक्शन नाही येते किंवा इरेक्शन आलंच तर जेव्हा ॲक्च्युअली ते पेनिट्रेशनला जातोय त्यावेळेस इरेक्शन सस्टेन नाही होत आहे, टिकत नाही आहे. का? कारण त्याला तो जो कंटेंट भावत होता
तो कंटेंट आता अवेलेबल नाही आहे तिथं. हे जे मॉडेल आहे तर बेसिक आहे बायको जी आहे ती. म्हणजे असं पण होऊ शकतं. हा, आणि मग अजून पुढचा चॅप्टर असा आहे की अनकॉन्झ्युमेट मॅरेज, म्हणजे की ते आता सध्या त्यांचे पेनिट्रेटिव्ह सेक्स कंप्लीट नाही आहे. मग ते आमच्याकडे येतात की इतके वर्ष झाले, म्हणजे काही तर असे की 17 वर्ष झाले लग्नाला आम्ही अजूनही आमचा पेनिट्रेटिव्ह सेक्स कंप्लीट नाही आहे. तर मग कारणं शोधली वगैरे की हे सगळं येतं. मग त्यांना मी हे सांगतो, एखाद्याला तोंड बंद आहे आणि नाकाने पाणी प्यायची सवय लागली आहे, आणि त्याला आता आपण सांगतोय 17-18 वर्षानंतर की तू तोंडाने पाणी पिणं नॉर्मल असतं, पण नाही, त्याला ती सवय लागली ना नाकाने पाणी प्यायची, मग तू नाकानेच पिणार. लाईक दॅट की मास्टरबेशन हाताने किंवा बेड रबिंगने त्याला जी सवय लागली आहे ना, मग त्याला असं वाटतं की तेच नॉर्मल आहे. त्याला तो इथं फीलच येत नाहीये पार्टनर बरोबर फोरप्ले करताना. आणि समजा इरेक्शन आलं आणि पेनिट्रेशन पण झालं आणि कॉन्झ्युमेट पण झालं, तर पुढं चॅप्टर येतो प्रेग्नन्सीचा. त्याला विरियस्खलन होत नाही, कारण त्याला हायेस्ट पीक लेवल ऑफ जे सॅटिस्फॅक्शन असतं ते त्या पॉनमध्ये किंवा मास्टरबेशनमध्ये मिळत असतं, ते त्याला इथं मिळतच नाही आहे. आणि बायकोचं तिकडनं झालं का तुमचं इजॅक्युलेशन, मग ह्याचं नाही ना, मग ते परत प्रेशर बायकोचं की आता मी इन्सर्ट केले, आता बायको थोड्या वेळाने म्हणेलच की अहो ते डॉक्टरांनी सांगितलं होतं आज ओव्युलेशन आहे आणि तुमचं तर व्हायला पाहिजे. मग तो त्या टेन्शनमध्ये की माझं इजॅक्युलेशन होत नाही म्हणजे आता प्रेग्नन्सी राहणार नाही, आणि हे रिपीटेड सायकल होत जातात आणि नंतर त्याला इरेक्शनला पण प्रॉब्लेम चालू होतो. तो म्हणून हा जो मास्टरबेशन चॅप्टर आहे ह्याला कुठेतरी थोडं डिस्कस करावं मुलांनी. इतक्या त्याच्या आहारी जाऊ नये की नंतर फक्त मास्टरबेशनच करता येईल, बायको घरात येऊन बायकोशी काही करता येणार नाही, आणि मग नंतर मात्र डिवोर्स होतात. सो एवढी वेळ तर नक्की नाही यायला पाहिजे. अगदीच अगदीच, खरंच खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली तुम्ही या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या दोघांमध्ये फरक काय आहे, म्हणजे जेव्हा मास्टरबेशन असेल किंवा आपण पार्टनर सोबत करतो त्यामध्ये एक्झॅक्टली असा काय फरक असतो की त्यानंतर असं वाटायला लागतं मुलांना? हां, ॲक्च्युली पार्टनर अवेलेबल नाही आहे. आत्ता जो मगाचा जो विषय होता की तो टी व्हीवरती सीन चालू आहे इंटिमेटचा, तर आपल्याकडं अजूनही खूप बाउंड्रीज आहेत. ही भिंत आहे, ह्या भिंतीच्या अलीकडं असं आहे, म्हणजे लग्न नाही झालं, लग्नाच्या अलीकडं असं आहे की तुम्ही सेक्स करायचा नाही. मग सेक्स नाही करायचा तर काहीतरी तर करावं लागेल, पण काहीतरी करावं लागेल, दॅट इज अ मास्टरबेशन. पण मास्टरबेशन करत असताना त्याला जो कंटेंट अवेलेबल आहे मार्केटमध्ये, म्हणजे आजकाल ते चायनाचे मॉडेल मिळतात, इवन पॉकेट पस्सी म्हणून प्रकार आहे जो कॉलेजमध्ये ट्रेंडिंग आहे सध्याला, की ते खिशामध्ये ती वजायना ठेवायची, बाकी काही लागत नाही, मग बाथरूममध्ये गेलं की तिथं चालू होऊन जाणार. अरे पण मग तुम्हाला जर का एखादी डॉल किंवा एखादं हे मॉडेल किंवा मग ते पॉकेट वजायना ह्याची सवय लागणार आहे, तर तुम्ही ते प्रायव्हसीमध्ये करणार आहे. तुमचा पार्टनर जेव्हा समोर येतो तेव्हा तो पार्टनर एक्सपेक्टेशन पण ठेवतो की आजकाल मुलींना सगळे पॉर्न पाहिलेले असतात ना, तर मग ते मुलींना वाटतं की ते साईज असा असतो, त्यांनी ते असं करायला पाहिजे, ते पहिला रोमांस करायला पाहिजे, मग रोमांस झाल्यानंतर मग एंट्री करायला पाहिजे, मग डिफरंट पोझिशनला करायला पाहिजे. मग हे सगळं त्या मुलीने जे डोक्यात ठेवलेलं असतं, आणि हा मुलगा जेव्हा जातो त्याला मास्टरबेशन करताना काही फोरप्लेचा विषयच येत नाहीये, तिथे डायरेक्ट आहे ना सुरुवात, तो ते समोर पाहतोय आणि इकडे जर्क देतोय. मग ह्याच्यामध्ये फोरप्ले नावाचा प्रकार नाही, त्या मुलीला लगेच लक्षात येतं, त्या डोळ्यांमध्ये पण दिसतं की हा काहीतरी माझ्यापासून लपवतोय आणि हा कम्प्लिटली 100% फोरप्लेमध्ये माझ्याबरोबर नाहीच आहे. तरी ती थोडासा कानाडोळा करते की इट्स ओके, नवीन नवीन आहे, शायनेस असेल आणि त्याच्यामुळे कदाचित तो माझ्याबरोबर एकरूप नाही होते. 8-10 दिवस जातात, महिना जातो, आणि मग मात्र जेव्हा काहीच होत नाहीये तेव्हा ती बोलायला सुरुवात करते. मग तो टाळायला लागतो, तो कदाचित घरी यायला उशीर लावतो, मित्रांबरोबरच थांबतो बाहेर की नको घरी गेलं की ते सुरुवात करावी लागते, मग त्याच्यापेक्षा आपण बाहेर थांबू, मग घरी उशिरा जायचं. किंवा बायको तिकडे बेडवर जाऊन झोपली, इकडनं दरवाजातून असंच पाहतो, अरे झोपली की नाही, तोपर्यंत टीव्हीच पाहायचं, पण बायको झोपली की मगच बेडवर जायचं. सो अशी कारणं सापडायला, म्हणजे तो शोधायला लागतो की चला आपण त्याला टाळायला लागू. पण मला हे सांगायचं आहे की हे टाळण्याने उलट अँझायटी निर्माण होणार आहे. म्हणजे ब्रेन इज द ग्रेटेस्ट सेक्शुअल ऑर्गन, सगळे सिग्नल पहिले ब्रेनकडे जात असतात. तुम्ही त्या पार्टनरला फील करा. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की मास्टरबेशनमध्ये त्याला तो फील आहे, पार्टनर बरोबर का नाही आहे, कारण तो पार्टनरला मनापासून फीलच नाही करत आहे. ॲक्च्युली योग्य वयामध्ये सेक्सला सुरुवात करणं किंवा योग्य वयात लग्न होणं अपेक्षित आहे. मी रिकमेंड करेल की 21 to 29 गोल्डन इयर्स आहेत, 21 ते 29 ह्या वर्षांमध्ये जर तुमच्या सेक्सची सुरुवात झाली तर तुम्हाला खूप एझी जातं. खास करून तर 21 ते 25 अर्ली 20 म्हणतो, तिथं लव्ह अँगल आणि इमोशनल अँगल असतो की जिथं प्रेमाने, म्हणजे प्रेम करून किंवा प्रेमाने सुरुवात होऊन तो सेक्स पुढे होत असतो. एक्झाम्पल देतो, एक कपल आहे 20-25 वर्षाचं, ते जस्ट असं पहिल्यांदा भेटतं, नजरेला नजर भिडते, ऑफिसमध्ये असतील, त्यांना असं वाटतं की नाही आता आपण भेटायला पाहिजे पुढं, मग ते कॉन्टॅक्ट नंबर शेअर होतात, मग मेसेज जातो की आपण भेटूया ठराविक ठिकाणी, कॉफी वगैरे घेऊया वगैरे. मग ते जाताना म्हणजे तो मुलगा विचार करतो आता भेटणार आहे मी तिला, मी कुठला शर्ट घालून जाऊ, मी कुठले कपडे घालून जाऊ म्हणजे तिला छान वाटेल. तो हा नाही विचार करत की मी तिच्याबरोबर जाऊन सेक्स करणार आहे.
लग्न होतं तेव्हा मात्र त्या नवऱ्याच्या डोक्यात पहिल्या रात्री तेच असतं. इव्हन लग्न चालू आहे, लग्नाच्या अगोदर सुद्धा अक्षता तिकडे पडणार आहे, त्या बँडचा आवाज येतो आणि तो माणूस पुरुष मला तिकडनं फोन करतो, सर होईल ना माझं, मला तिथं बँडचा आवाज येतो, तुतारीचा आवाज आहे. अरे एवढं टेन्शन तुम्ही घेताय. जबरदस्त tension सो असतं हा जे एक्झाम्पल दिलं हे 20-25 वर्षाच्या कपलचं, त्याला टेन्शन नाहीये, तो बिंदास्त आहे. तो हाच विचार करतोय की मी छान कंगवा फिरून आरशात बघून आणि मग कपडे वगैरे घालून हा गेला, भेटला, कसा वाटतो, कशी वाटते तू, ॲप्रिसिएट करतात एकमेकांना, फील करतात की तू छान दिसते, मला तू म्हटलीस तू पण छान दिसते, मग अजून जवळ बसतात, पुढच्या भेटीला हातात हात पकडतात, त्याच्या पुढच्या भेटीला जवळ घेतात, हग करतात, त्याच्या पुढच्या भेटीला प्रायव्हेट पार्ट कपड्यांच्या आतमधून टच होतात आणि मग वाटतं की नाही आता आपण पुढच्या व्हर्जनला जायला पाहिजे आणि मग त्यांचा सेक्स कंप्लीट होतो. म्हणजे ह्याला आपण म्हणतो मेडिकल टर्ममध्ये सेन्सेट फोकस, की तुम्ही पहिले तुमच्या टचला फील करा ना, म्हणजे की तो टच हवासा वाटणार आहे. जसं फिमेलमध्ये कानाची पाळी, मानेचा पार्ट, निप्पलचा पार्ट, थाईचा पार्ट, वजनाचा आउटर पार्ट, बर्ड्सचा पार्ट, तर फोरप्लेमध्ये हेच होत असतं, वेगळं काही नाही होतंय. हे फक्त आता मी बोलतोय, हे अनुभवाने सगळ्यांना कळत असतं की कुठं हात लावला, कुठं काय केलं की छान वाटतं. आणि म्हणून मग अर्ली 20मध्ये जो हा इमोशन किंवा लव्ह अँगल आहे तिथून सुरुवात होते, ते एकमेकांना भेटतात, प्रेमाने भेटतात, ती आतुरता वाढते आणि तो सेक्स ॲटोमॅटिकली कंप्लीट होतो. भलेही त्याच्यासाठी 6 महिने लागतील, पण लग्न झालं की लगेच पहिल्याच महिन्यात घरून फोन आईचा मुलीला, कसं चाललंय, बरं चाललंय ना, मुलीचं लगेच हां बरं चाललंय, पण म्हटलं की आईला टेन्शन आलं की आता पोरगी काय बोलते. पोरगी पण थोडीशी बोलायला थोडी शांत होते फोनवरती, मग आईला अजून डाऊट येतो की आता महिना झालाय लग्नाला, काहीतरी दिसतंय. मग मुलगी थोडंसं सांगते, पण आपल्याकडे असतं ना सुतावरून स्वर्ग गाठायचा तिकडं मग मुलीनं थोडंसं सांगितलेलं असतं की महिना झालाय पण आमच्यात अजून काही झालेलं नाहीये आणि ते जवळ येत नाही, टाळतायत ते. टाळतायत म्हटलं की मग घरच्यांना वेगळाच हे की ह्यांचं काय नक्की, आमच्याबरोबर खरंच लग्न करायचं होतं की नव्हतं, मध्यस्थीनं तर लग्न करून दिलंय, आम्ही मध्यस्थीवर विश्वास ठेवला आणि आता ह्यांचं लग्न पण झालंय, आम्ही अपेक्षा ठेवली होती. लगेच अपेक्षा ठेवली होती हा शब्द चालू होतो. कसा, लग्नाच्या आधी काहीच नाही, मुलीनं काहीच नाही करायचं आणि लग्नानंतर एका महिन्यात लगेच अपेक्षा ठेवली होती. मग आता मुलगी त्याच्या पुढचं लगेच गोष्टी हळूहळू सांगायला लागते आईला, मग आईकडचे येतात, मग ह्यांच्याकडचे येतात, मग मुलाची प्रायव्हसी सगळी सगळ्यांसमोर ओपन झालेली असते. मग मुलाला मात्र आता तिथं असं वाटतं की माझं सगळंच ओपन केलं तर माझं जे काही ओपन केलं चांगलं तर नाही आहे, ते माझ्याबद्दल बदनामीच केलेली आहे जी काही दिसते ती. मग त्याला त्या मुलीबद्दल इंटरेस्ट राहत नाही. ॲक्च्युली त्याला काही प्रॉब्लेम कदाचित नसतो, पण तो ना डॉक्टरांकडे गेलेला असतो ना त्यांनी कुणाला विचारलेलं असतं, पण कदाचित त्याच्या अपरोक्ष म्हणा मुलीकडनं आईला बोलताना थोडंफार सांगितलेलं त्यांनी बरंचसं मनावर घेतलेलं असतं आणि मग मात्र मुलीकडचे जेव्हा मुलाच्या घरी येऊन आई वडिलांसमोर अशा गोष्टी बोलतात तेव्हा ह्यांचा पण थोडा इगो हर्ट होतो. बरोबर. आणि मग हे लोक येतात, तिकडची टीम इकडची टीम आमच्या समोर बसतात, 5-5 10-10 लोक, आणि मग ही ह्यांची बाजू सांगतात, ती त्यांची. आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो, भांडायचं असेल तर कोर्टात जा, ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमच्याकडे जा. बरोबर. आणि मग तिथून काउन्सिलिंगला सुरुवात होते. ते सक्सेस पण होतं, पुढच्या चांगल्या गोष्टी पण होतात. पण हे जे शब्द वापरले जातात ह्या कन्व्हर्सेशनमध्ये मुलीच्याकडनं मुलांच्याकडनं किंवा मुलांच्याकडनं मुली, ह्यातून पुढच्या भविष्यामध्ये कदाचित त्या दोन फॅमिलीजमध्ये कलह निर्माण होऊ शकतो. तर म्हणून मी असं म्हणेल की त्या लेवलला जाण्यापेक्षा, टोकाला जाण्यापेक्षा ह्यांनी शक्यतो अगोदर, म्हणजे आपण प्री मॅरेज म्हणतो तिथं, प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणतो, असं काही मनात शंका असतील तर डॉक्टरांना भेटायला काहीच हरकत नाहीये ना. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याला एवढं मोठं करायची गरज नाहीये, कारण त्याने प्रॉब्लेम वाढणार आहेत. बरोबर बरोबर. आणि बरेच वेळा काय होतं की लग्नाच्या आधी मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांना प्रॉपर एज्युकेशन नसतं, मग ते काहीतरी नेटवर बघतात आणि तेच त्यांना खरं वाटायला लागतं. बघतात फक्त नाही, लग्नाच्या वेळी तर मुलींना बऱ्याचदा कुणीतरी भेटतं, तिचीच बहीण, तिची मैत्रीण, तिची कुणी मावशी जवळची, आणि जी तिला सांगते की तुला पेन होईल फर्स्ट टाइम सेक्स करताना, मग तुला ब्लिडिंग होईल, पॅनिक, आणि म्हणून ती घाबरते, आणि म्हणून ती घाबरते म्हणून सेक्स होत नाही, अशा पण केसेस असतात. आणि याच्या उलट आता काय होतं की प्रीमॅरिटल सेक्स होतो, एज्युकेटेड जे कपल्स आहेत त्यांच्यामध्ये आधी पण झालेला असतो. मग आधीच्या पार्टनर बरोबर जे केलेलं असतं मी एन्जॉय, ते मला माझ्या मॅरेज लाईफमध्ये हवं असतं. आणि ह्या एक्सपेक्टेशनचा जो बोजा असतो ना समोरच्यावर पडणार, तो सगळ्यात मोठा किऑस निर्माण करतो. कारण म्हणजे तुम्ही इमोशन्स एन्जॉय करत नाही,
मला तुला बघितल्यावर जे वाटतंय ना मी ते एन्जॉय करत करत तिथपर्यंत जायला पाहिजे ना. नाही. बरोबर. माझ्यासाठी तो फक्त आणि Exactly. फक्त एक ऍक्ट राहतो. मग मी ऍज अ फिमेल काय एक्सपेक्ट करते, यानं ते केलं पाहिजे, आधी रोमांस झाला पाहिजे, इन्सर्शन झालं पाहिजे, बराच वेळ झालं पाहिजे आणि माझं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत झालं पाहिजे. आणि पुरुषाची अपेक्षा अशी असते, ती छान असली पाहिजे, तिनं माझ्यासाठी हे सगळं केलं पाहिजे, मी सुरुवात करेल एंड करेल तिथे हे सगळं संपलेलं असेल. ते प्रॉब्लेम त्याच्यात दुसरा हा पण आहे की जसं आता मॅडमने सांगितलं की ते वय की जिथं त्याने लग्नाच्या आधी सुरुवात केलेली होती इंटरकोर्ससाठी, त्या मुलीला जो भेटलेला बॉयफ्रेंड असतो तो 25 एजचा असतो ना. आता जो नवरा मिळाला तो 35व्या वर्षाचा आहे ना. मेडिकल टर्मनुसार 21 ते 29 गोल्डन इयर संपल्यानंतर 30 नंतर सेकंड राऊंड थर्ड राऊंड म्हणजे एकदा वीर्य निघालं पहिल्या राऊंडला तर दुसरा तिसरा राऊंड होईलच असं नाहीये ना 35ला. म्हणजे एकच राऊंड होणार आहे आणि त्यात पण अर्ली झालं तर 2-3 मिनिटांमध्ये. मग ती हा विचार करते की तो किती स्ट्रॉंग होता. तो एका रात्री 3-3 राऊंड करायचा, तो 10-10 15-15 मिनिटं करायचा आणि ह्याचं मात्र 2च मिनिटात होते आणि हा लगेच झोपून जातोय. पण ती हा नाही विचार करते की अरे त्याचं वय 25 होतं किंवा 20 होतं आणि आता 35 एज आहे. आणि मग ते एक्सपेक्टेशन अजून वाढतात. इव्हन ऑन टेबल समोरासमोर ती म्हणजे आजकाल कोणी लाजत नाही ह्याच्यामध्ये. ती सांगते सर माझा जो पूर्वीचा बॉयफ्रेंड होता ना तो खूप छान करायचा हो ह्याच्यापेक्षा. हा नाही करत आहे तसं, पण माझं ह्याच्यावर प्रेम पण आहे कारण माझं त्याच्यावर लग्न झालंय आणि मी माझं पास्ट विसरले. हा नव्हता ना तेव्हा म्हणून तर मी त्याच्याबरोबर करत होते ना. हा असता तर मी ह्याच्याबरोबरच केलं असतं ना. हा नव्हताच म्हणजे नवरा नव्हताच ना तेव्हा म्हणून मी त्याच्याबरोबर केलं. मग माझं काय चुकलं. म्हणजे झालं ते झालं, पण मला आता त्याची सवय लागली होती ना. मग आता तसं जर मला सवय लागली आहे तर मग मला असं वाटतं की ह्याने पण तसं करायला पाहिजे आणि म्हणून मी तुमच्याकडे आले. मग तिथून पुढं मग सगळं ते चालू होऊन जातं की त्यांनी कसं करावं काय करावं. पण मग ह्याच्यात थोडेफार गैरसमज असतात, ते जर मिटवले तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि इतकं ओपनली तुमच्यासमोर ती मांडते म्हणजे हां. खरंच याला पण हे लागतं की जे आहे ते बाबा सांगा, कारण का डॉक्टरच असे असतात जे त्यावर एक्झॅक्टली सोल्युशन. ऍक्च्युली हे सांगणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमच्या ज्या अडचणी असतात ना त्याच्या मागचं बेसिक कारण जोपर्यंत ॲज अ डॉक्टर म्हणून आम्हाला कळत नाही ना तोपर्यंत आम्हाला तुमची ट्रीटमेंट पूर्ण करता येत नाही. बरोबर. हे बायकांच्या बाबतीत तर फार महत्वाचं आहे. म्हणजे तिला सेक्स करायचा नाही किंवा करता येत नाही ह्याचं कारण तिच्या आधीचा सेक्शुअल अब्यूज असू शकतो, तिच्या मनात असलेली भीती असू शकते किंवा तिच्यावर असलेलं दडपण असू शकतं. पण मग ह्यातलं नेमकं कारण जर मला माहीत असेल तर मला तिला समजावता येतं. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की ती मुलगी होती की तिला सेक्स करायलाच भीती वाटत होती. ती असं म्हणत होती की आता मला जगात कसल्याच गोष्टीमध्ये काहीच इंटरेस्ट राहिलेला नाहीये. माझ्या घरच्यांनी लावून दिलं म्हणून मी लग्न केलंय. पण म्हणजे तिच्या आयुष्यात कुठलाच मोटिव्ह राहिलेला नाहीये की ज्याच्यासाठी मी जगावं. मग अशा वेळी मला त्या पेशंटला हे समजावं लागतं की बघ तुझ्या बाबतीत जे झालं की नाही ते तुला तुझ्या बाळाच्या बाबतीत होऊ नये याच्यासाठी काळजी घेता येईल ना. तू हे सगळं कशासाठी करतेय. तुला आज ना उद्या बाळ होणार आहे ना, त्या बाळासाठी तरी तुला हे करायचंय. मग तिला एक आशेचा किरण भेटतो ना की ठीक आहे मागे जे झालं ते मी सोडू शकते का, कारण मला पुढे जाऊन माझं स्वतःचं बाळ मिळणार आणि मी माझ्या बाळाची खूप चांगली काळजी घेणार. मग हे त्या काउन्सिलिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे की तिचं मागचं रिझन काय. काही ठिकाणी असं असतं की तिचं पहिलं लग्न झालेलं असतं, पहिला पार्टनर तिच्यावर इतकी जबरदस्ती करतो त्याच्यामुळे तिच्या मनात भीती बसते आणि म्हणून ती त्यापासून लांब जाते आणि मग फर्स्ट मॅरेज ब्रेकडाऊन. मग 2 वर्ष जातात त्यातनं तिला सांभाळायला स्वतःला, 2-3 वर्ष. मग सेकंड मॅरेज, तिथे ती त्या पार्टनरला सांगते सुद्धा की ही हिस्ट्री आहे की माझ्या पहिल्या पार्टनरने माझ्याशी जबरदस्ती केली आणि आता मला त्याची भीती वाटते, मला ते करावं असं वाटत नाही. हा पार्टनर ते सगळं समजून घेतो. पण आता प्रॉब्लेम हा आहे की तिला त्याच्या जवळ गेलं की काहीच करता येत नाहीये ना. मग तिच्या मनातून तू मागच्याची शिक्षा पुढच्याला का देतेयस. जो मागचा पार्टनर तुला त्रास देत होता त्याची शिक्षा तू तुझ्या ह्या पार्टनरला देतेयस, तुला देतेय. याच्यातनं बाहेर निघावं लागेल, यासाठी काउन्सिलिंग करावं लागतं. आणि म्हणून म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही डॉक्टरांकडे, नॉट असं की फक्त आमच्याकडे आल्यावर, कुठल्याही डॉक्टरांकडे कुठल्याही काउन्सिलरकडे जाल तिथे जी खरी गोष्ट आहे ना मागची, बरोबर. ती सांगणं खूप महत्वाचं आहे. त्याप्रमाणे काउन्सिलिंग चेंज होतं. हे तरी आणि जे म्हणजे खरं आहे ते ट्रान्सपरन्सी मांडल्याशिवाय तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळणारच नाहीये. इव्हन सेक्स करताना बायकांची जी अपेक्षा असते की नाही, म्हणजे बायकांना थोडंसं त्या मूडमध्ये यायला थोडा वेळ लागतो. पुरुषांना एखादी छान फिगर पाहिली, छान चेहरा पाहिला, इमिजिएटली
इच्छा होते, इरेक्शन्स येतात, इरेक्शन आलं की ॲक्च्युअल इंटरकोर्स होईल, इजॅक्युलेशन होईल आणि सेक्स कम्प्लीट होईल. बायकांचं असं नसतं. मल्टिपल स्टिम्युलस मिळतात, त्यातनं ती त्याच्या पुढच्या स्टेजला जाते अराउझल. अराउझल म्हणजे काय की आता मला सेक्स हवाच आहे आणि मग ती त्या ॲक्टमध्ये ॲक्टिवली हे होते. म्हणजे इस्त्री कशी असते, तुम्हाला तिला थोडा वेळ ठेवावं लागतं, ती गरम होते आणि मग तुम्ही ती वापरू शकता. हा जो डिफरन्स आहे ना पुरुषामध्ये आणि बाईमध्ये, ह्याच्यामुळे सगळ्यात मोठे क्लॅशेस होतात. म्हणजे याला इरेक्शन येईल सुद्धा, पण ते इरेक्शन त्याला येईल आणि तो परफॉर्म करून बाजूला होईल, तोपर्यंत ही फक्त अराउझलपर्यंत पोहोचलेली असते. मग हा गॅप तुम्हाला बाकी गोष्टींनी भरून काढावा लागतो आणि मग जेव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा तो जास्त फुलफिलिंग होतो. ओके. पण तरी मी म्हणेल की आता जे काही एज्युकेशन किंवा सोशल मीडिया किंवा हे आलंय तर ट्रान्सपरन्सी आली आहे, खूप पारदर्शकता की हे काय असतं कसं असतं. तर म्हणजे पेशंट होते की त्याचे वडील त्या मुलाला घेऊन आले होते, तर त्याचं एज असेल अराउंड 20. तर त्याच्या फ्रेंड सर्कलचा एक ग्रुप ते बाहेर गेलेले होते. तर त्यांच्या मुलाला सेक्स करता नव्हता आला, बाकी सगळ्या मुलांनी केला आणि ह्याला नाही करता आला. तर मग वडील म्हटले की असं असं आहे. म्हणजे आता त्याचं लग्न नाही झालेलं आहे किंवा तो छोटा पण आहे, अजून तसा मॅच्युअर पण नाही आहे, तितका 20-21 वर्षाचाच आहे, तर नाही झाले. तर म्हणजेच काय की त्याचे वडील त्याला घेऊन आलेत इतक्या मोकळेपणानं की काय प्रॉब्लेम आहे, का नाही झालेलं. आणि सेम त्याच्या ऑपोजिट एक्झाम्पल की एक मुलगा येतो, त्याचं वय 30 आहे, त्याचं लग्न पण झालेलं आहे आणि तो त्याच्या 60 वर्षांच्या वडिलांना घेऊन येतो की माझे वडील बघा डॉक्टर 60 वर्षाचे आहेत आणि मला असं वाटतं की माझ्या पॅरेंट्सचा ह्या वयात पण इंटरकोर्स झाला पाहिजे, म्हणून मी माझ्या वडिलांना घेऊन आलो इथे. Openness आहे. म्हणजे काही फॅमिलीमध्ये चांगल्या पद्धतीनं ओपननेस आहे, ट्रान्सपरन्सी आहे, पण ते त्या फॅमिलीमध्ये लिमिटेड आहे. मला असं म्हणायचं आहे की काय सरळ उठायचं आणि कुठे जायचं आणि काय करायचं असं नाही म्हणायचं आहे, पण आपल्या बाउंड्रीज सांभाळून आपल्या योग्य वयामध्ये योग्य पद्धतीने योग्य गोष्टी करणं एवढं बेसिक नॉलेज तर नक्कीच पाहिजे ना. बरोबर बरोबर अगदीच. आणि तुम्हाला भेटणार आहे तर आज माझ्याकडे बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत ज्यांना तुम्हाला विचारायचे आहेत. सो ते आपण स्टेप बाय स्टेप घेऊया.